नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. आरटी 2026 चा निकाल नुकताच लागलेला आहे. 20 एप्रिल 2026 पर्यंत तुम्हाला जाऊन व्हेरिफिकेशन करून घ्यायचंय आणि स्कूलला ऍडमिशन करून घ्यायचंय. त्याच्यानंतर मात्र प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी मिळणार आहे. तो ज्यांची ज्यांची निवड झाली त्यांनी जाऊन ऍडमिशन करून घ्या, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या. कुठे करायचं तर तुमचा ऑनलाईन नंबर लागल्याची जी रिसिप्ट आहे ती डाउनलोड करा. त्यात सगळ्यात शेवटी ती माहिती दिलेली आहे. सो महत्वाचे काही प्रश्न मी तुमचे घेतो, पण तत्पूर्वी इग्नाइट पाठशाला या प्लॅटफॉर्मवरती तुमच्यासाठी खूप चांगले मार्गदर्शनचे क्लासेस आपण चालू केलेले आहेत. तुमच्या मुलांना, तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या मित्रांच्या मुलांना नक्की शेअर करा, सजेस्ट करा. आणि नवोदयची बॅच जे विद्यार्थी आता नवोदयची प्रिपरेशन करत असतील अशा 5वीच्या विद्यार्थ्यांना ही बॅच आपली चालू झाली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. या बॅचची फी याप्रमाणे तुम्हाला पेड करायची, इन्स्टॉलमेंटनी पण तुम्ही पेड करू शकतात. ह्या बॅचमध्ये पूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल. प्रत्येक टॉपिक निहाय, सब्जेक्ट निहाय फुल लेंथ टेस्ट सिरीज पण तुम्हाला अवेलेबल असेल. त्याचं अनालिसिस पण आहे. प्रिव्हियस इयरला कसे प्रश्न आले ते पण आमच्या टीमने पूर्ण सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज बाजूला करून ठेवलेले आहे. तेवढं जर तुम्ही बघितलं, तुमच्या मुलांनी जर बघितलं, तर यावर्षी नवोदयला आपण नक्कीच रँकमध्ये त्याला घेऊन येऊ. सो यासाठी तुम्ही काय करा, ॲपमध्ये जाऊन, प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्हाला इग्नाइट पाठशाला नावाचं हे ॲप आहे, हे डाउनलोड करायचं आणि त्यावरती तुम्हाला हवी ती बॅच जॉईन करायची. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो बघा. काही मुलांचे, पालकांचे कमेंट माझ्या व्हिडिओमध्ये आहे, त्याचे उत्तर मी तुम्हाला देतोय. पहिला प्रश्न होतो बघा हनुमंत सरांचा. सर, माझ्या मुलाचे मागच्या वर्षी इयत्ता पहिलीमध्ये ऍडमिशन होते. तो जन्मतारखेत बसत होता म्हणून मी त्याचा आरटीचा फॉर्म भरला. तर त्याचे आरटी मध्ये सिलेक्शन झाले आहे, पण तो आता पहिलीला ज्या शाळेमध्ये आहे तिथे त्याची पोर्टलवर नोंद झालेली आहे. तेथील सरांचं असं म्हणणं आहे, आता तुम्ही आरटी नुसार जरी ऍडमिशन घेतले तरी त्याची नोंद, तो ज्या शाळेमध्ये पहिलीला शिकत होता त्या शाळेची नोंद पोर्टलवर दिसेल. एकदा नोंद पोर्टलवर झाल्यावर डिलीट करता येत नाही, तर मी त्याचे आरटीला नंबर लागलेल्या शाळेमध्ये ऍडमिशन घेऊ शकतो का? तर याचं उत्तर आहे 100% तुम्ही ऍडमिशन आरटीच्या शाळेमध्ये घेऊ शकता. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तुम्ही जरी तुमच्या मुलाला त्याची पहिली कंप्लीट झाली असेल पण आरटी मध्ये त्याचा नंबर जर लागला असेल तर परत एकदा तो पहिलीला त्याच शाळेमध्ये, जर सपोज काहींचा प्रश्न असा पण असेल ना, जर माझा त्याच शाळेमध्ये मुलगा शिकत होता पहिलीला, पहिली संपलेली आहे पण आरटी माध्यमातून परत मी नंबर लावायचा प्रयत्न केला, माझा लागला आणि त्याच शाळेत लागला, तर त्याच शाळेत जरी असेल तरी तो रिपीट करू शकतो आणि कदाचित दुसरीकडे लागला असेल, दुसरी शाळा असेल, तर तिथे सुद्धा त्याला ऍडमिशन घेता येईल पहिला. याचा काही इश्यू नाहीये. जे नोंद पोर्टलवरती नोंद झाली असं ना, याचा काही इश्यू नाही. सो काळजी करू नका, जाऊन तुम्ही ऍडमिशन कन्फर्म करा. असाच प्रश्न इतर पालकांचा जरी असेल ना, त्याचं उत्तर हेच असणार आहे. पहिलीतनं मुलगा, आता मी माझ्या समोर एक केस झाली एका पालकाची, की त्यावेळेस त्या मुलाचं पहिलं ऍडमिशन होतं ऑलरेडी, त्याचा नंबर त्या वर्षी लागला नाही, पहिली कंप्लीट झाली, परत एकदा आरटी फॉर्म भरायला त्याला संधी होती वयाच्या नुसार, त्यांनी फॉर्म भरला, त्याचा नंबर लागला आणि मग तो ऍडमिशन घ्यायला त्याच स्कूलमध्ये गेला. तर त्यांच्या स्कूलचं म्हणणं होतं असं होत नाही, असं होत नाही. असं म्हटल्यानंतर संच पडताळणी करणारे सुद्धा म्हटले त्यांना असं होत नाही. संबंधित त्या विषयाचे पूर्ण जो इश्यू होता तो आम्ही शिक्षणाधिकारी ऑफिसला डायरेक्ट जाऊन भेटलो आणि शिक्षणाधिकारी स्वतः त्यांना जाऊन भेटलो, त्यांना सांगितलं. त्यांनी सांगितलं की नाही, असं नाहीये, तुम्हाला जर संधी दिली आरटीला फॉर्म भरण्याची, परत रिपीट नंबर लागण्यासाठी, तुम्ही भरू शकता फॉर्म, तर 100% तुमचं पहिलं ऍडमिशन व्हायलाच पाहिजे. आणि तिथून पुढे मग सूत्र हल्ली आणि ऍडमिशन झालं. सो काळजी करू नका, होतं ते. तुम्ही एकदा सगळ्या गोष्टी करून बघा. जर कोणी अडचण आणली, कोणी नाही म्हटलं, तर अशा वेळेस तुम्ही संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना भेटा आणि त्यांना ही कल्पना द्या, नक्कीच तुमचं ऍडमिशन होऊन जाईल. पुढचा प्रश्न बघा, सीमा गायकवाड मॅडमांचा आहे. सर, नंबर लागला आहे पण कास्ट सर्टिफिकेट आजोबांचे आहे, चालेल का? आता कास्ट सर्टिफिकेट आजोबांचे चालणार नाही. आता डॉक्युमेंट काय काय लागतात ना, तुम्हाला हवं तर विथ प्रूफ मी दाखवतो. तुम्ही काय करा, आरटीच्या वेबसाईटला जा. बघा, मी तुम्हाला आरटीची वेबसाईट, हे डॉक्युमेंट माझ्याकडे ऑलरेडी आहे 2026 बघा, हे डॉक्युमेंट आहे माझ्याकडे. तरी पण तुम्हाला सांगतो मी कुठून घ्यायचं. स्कूल ही आरटीची वेबसाईट आहे आणि यामध्ये तुम्ही गेल्यानंतर बघा, इथे रिक्वायर डॉक्युमेंट नावाचा ऑप्शन बघा. रिक्वायर डॉक्युमेंट, आवश्यक कागदपत्रे, ते डाउनलोड करा. हे कधीचे डॉक्युमेंट आहेत बघा, इथे दाखवलं तुम्हाला 2026 आहे, फाईलचं नावच आहे. मग यामध्ये सांगितल्याप्रमाणे हे सगळं तुम्ही वाचून घ्या. बघा, त्यांनी काय सांगितलंय, कोणकोणती डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे. तर पहिलं सांगितलंय, बालकाच्या जन्माचं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. वास्तव्याचा पुरावा अनिवार्य आहे, बरोबर. जन्माचं प्रमाणपत्र, वास्तव्याचा पुरावा अनिवार्य आहे. त्यानंतर भाडे तत्वावर जर तुम्ही राहत असाल तर प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीचा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकराची प्रत आवश्यक सर्व घटकांना अनिवार्य आहे.
जर कोणी भाडे तत्वावरती जर देणार असेल प्रूफ, रेसिडेन्शियल प्रूफ म्हणून, तर त्यांना हे लागणार आहे. त्यानंतर सामाजिक वंचित घटक, बालकांचा जातीचा दाखला. बघा आता तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे ना, कास्ट सर्टिफिकेट हे त्यांनी सांगितलंय, तर पालकांचं चालेल किंवा बालकांचा जातीचा दाखला. अपंग असेल तर अपंगत्वाचं प्रमाणपत्र लागेल. आणि परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही, महाराष्ट्र राज्याचंच लागणार, लक्षात घ्या. त्यानंतर आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी जे असतील त्यांनी पालकाच्या उत्पन्नाचा दाखला, जो 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल, म्हणजे ओपन कॅटेगरीचे उमेदवार आहे असे की ज्यांना कास्ट सर्टिफिकेट लागत नाही, मात्र त्यांना उत्पन्नाचा दाखला लागतो, 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न पाहिजे. त्यानंतर बालकांचा शाळांमधील राखीव, बरं हे ठीक आहे. घटस्फोटित महिलांचं डॉक्युमेंट लागणार, हे चेक करून घ्या. न्याय प्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिलांचं डॉक्युमेंट लागतं. विधवा महिलांसंदर्भातलं हे डॉक्युमेंट लागतं. अनाथ असाल बालक त्यांचं सर्टिफिकेट लागतं. दिव्यांगत्व सर्टिफिकेट लागतं. आधार कार्ड जे तुम्हाला लागेल, बघा आता आधार कार्ड लागतंय, ते सर्वसाधारण वंचित आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व बालकांकरिता आवश्यक आहे. आता जर बालकांचं नसेल, बघा त्यांनी ऑप्शन दिला, एक तर विद्यार्थ्यांचा किंवा पालक यांचे आधार कार्ड, किंवा विद्यार्थ्यांचं पण चालेल किंवा पालकांचं पण चालेल, किंवा आधार क्रमांक मिळवण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती, हे सुद्धा चालणार आहे. परंतु काही कारणास्तव पालक आधार कार्ड सादर करू शकले नाहीत, तर अशा प्रकरणामध्ये पालकांचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा. म्हणजे तुमच्या वडिलांचं किंवा मुलाचं जरी आधार नसेल तर त्यांना मिळतं ऍडमिशन, काळजी करू नका. तात्पुरता प्रवेश दिल्याच्या तारखेपासून 90 दिवसांच्या आत शाळेकडे सादर करण्यात ते आधार कार्ड सादर करायचे. तुम्हाला आधार कार्डची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावा. सदर बालकाच्या आधार कार्डची विविध कालावधी पूर्तता न झाल्यास त्याचा प्रवेश रद्द होतो. 2-3 दिवसात आधार कार्ड मिळून जातं, किंवा 10 दिवसात तुम्हाला हे आधार कार्ड मिळून जातं. त्यांनी 90 दिवस वेळ दिलेला आहे. जन्मतारखेचा पुरावा तुम्हाला जो वापरायचा, बघा तुमच्याकडे ग्रामपंचायतचा चालेल, नगरपालिका चालेल, मनपाचा चालेल, नंतर रुग्णालयातील पण चालेल, ANM रजिस्टर मधील दाखला चालेल, अंगणवाडीचा चालेल, बालवाडीचा रजिस्टर तोही चालेल. आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे जरी दिलं, नाहीच भेटलं कुठून, तर असं प्रतिज्ञापत्र सुद्धा तुम्ही तिथे देऊ शकता जन्मतारखेचा पुरावा म्हणून. नंतर रहिवासी दाखल्यासाठी तुम्हाला मी आत्ताच बोललो, किंवा पूर्वी पण बरेच सांगितले ऑप्शन तुम्हाला. रेशन कार्ड चालतंय, ड्रायव्हिंग लायसन्स चालतंय, वीज बिल चालतंय, टेलिफोन बिल चालतंय, पाणीपट्टी चालते, प्रॉपर्टी टॅक्स चालतंय, घरपट्टी चालतंय, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक पण चालतं, आधार कार्ड पण चालतं, मतदान ओळखपत्र चालतं, पासपोर्ट चालतं, कोणतंही एक चालतंय. फक्त जे डॉक्युमेंट आहे ते कोणतं, तुमचं घरपट्टीचं, ते फॉर्म भरण्याच्या अगोदरचं असावं किंवा फॉर्म भरण्याच्या डेचं असावं. बाकीचे डॉक्युमेंट तुमचे आत्ताचे नवीन असेल तरी चालतात, काही प्रॉब्लेम नाही, लक्षात घ्या. ओके. हे जे आहेत त्याचा 11 महिन्यांचा कालावधी भाडे कराराचा लागतो. सो ही डॉक्युमेंट तुम्हाला लागणार, हे लक्षात घ्या. हे डॉक्युमेंट मी सगळेच तुम्हाला सांगून ठेवलेले आहे. HIV बाधित असाल त्याला पण लागते, कोविड बाधित असेल त्याला पण लागते. बघा हे सगळे डॉक्युमेंटची इथे ही परत तुम्ही एकदा बघून घ्या, तुम्हाला सगळा अंदाज येऊन जाईल डॉक्युमेंट काय काय लागतात. ओके. आता यांचा एकच प्रश्न होता, पण याच्यावर आधारित मी सगळे उत्तर तुम्हाला देऊन ठेवले. कास्ट सर्टिफिकेट मुलाचं लागेल की वडिलांचं, कोणाचंही चालतंय. एक तर मुलाचं घ्या किंवा वडिलांचं घ्या, दोघांपैकी एकाचं चालतं. गीतांजली मॅडमचा प्रश्न आहे, कास्ट सर्टिफिकेट वडिलांचे नसेल तर आईचे चालते का? तर 100% आईचे पण चालते, चालेल, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. सरजी माझ्या मुलीचा बर्थ डेट 1 जून 2020 आहे, ह्यावेळेस नंबर लागला नाही तर मला नेक्स्ट इयरला RT फॉर्म भरू शकतो का? कृपया सांगावे. RT मध्ये मिनिमम वर्ष बघा काय लागतं तुम्हाला, 6 वर्ष लागतं, आणि मॅक्झिमम लागतं बघा 7 वर्षे 5 महिने आणि 30 दिवस. हा मिनिमम क्रायटेरिया आहे त्यांचा, बघा मिनिमम क्रायटेरिया आहे. तुम्ही जर विचार केला तर 1 जून 2027 ला वय तुमचं मुलाचं किती होणार आहे? तर याचं होणार आहे 7 वर्ष, आणि तिथून पुढे 31 डिसेंबर पर्यंत, म्हणजे 31 डिसेंबर 2027 चा जर आपण विचार केला तर ह्या डेटला यांचं वय किती होणार आहे? तर 7 वर्ष 6 महिने होणार आहे. बघा किती, 1 डिसेंबरला, 1 डिसेंबरचा विचार केला, 31 चा विचार केला तर इथे 7 वर्ष, त्यानंतर जून मध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर 6 महिने होणार, बरोबर का? 7 वर्ष, जून पासून जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 1 तारखेला 6 महिने होणार, आणि तिथून पुढे आपण जर विचार केला 6 महिने 1 जूनला आहे, म्हणजे ते 30 दिवस. हा मुलगा 100% बसू शकतो हा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे मीना मॅडमांचा, म्हणजे बघा लक्षात घ्या, 31 डिसेंबर 2027 पर्यंत मिनिमम आणि मॅक्सिमम हे वयात जर असेल, तुम्ही डबल फॉर्म सुद्धा
भरू शकतात. भले मग ह्या वर्षी त्याचं पहिली करून घेतलं आणि पुढच्या वर्षी परत नंबर लागला, परत रिपीट तुम्हाला पहिली करावं लागतं आणि ऍडमिशन मिळतं. पुढचा प्रश्न आहे मीना मॅडमचा, सर स्कूल चेंज करता येईल का सर? नंबर लागला आहे पण ज्या स्कूलमध्ये लागला आहे त्या स्कूलमध्ये फॉर्ममध्ये सीबीएसई बोर्ड होते आणि आम्ही तिथे इन्क्वायरी केली आहे तर सीबीएसई पॅटर्न आहे. आता बघा याचं तुम्ही हे पहिला प्रश्न जो विचारलाय बदल करता येईल का, तर याचं उत्तर आहे नो, तुम्हाला बदल करता येणार नाही. माझा पुढचा तुम्ही चेक करून घ्या तुम्हाला कोणतं पॅटर्न पाहिजे. पुढचा प्रश्न आहे एससी साठी उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे का, तर नाही, लागत नाही. तुम्हाला फक्त कास्ट सर्टिफिकेट लागतं. पूजा मॅडमचा प्रश्न आहे सर नॉट सिलेक्टेड एनी स्कूल असेल तर काही चान्स नाहीये का? चान्स नाहीये. तुमचं जर नॉट सिलेक्टेड फॉर एनी स्कूल असेल तर तुम्ही प्रतीक्षा यादीत पण नाहीये आणि भविष्यामध्ये चान्सेस फार कमी आहे आत्ताच्या ऍडमिशन मध्ये. म्हणजे पांडुरंग सरांचा प्रश्न आहे ऍड्रेस प्रूफ साठी आधार कार्ड चालेल का? 100% चालेल, घेऊन जाऊ शकतात. एनटीडी साठी इन्कम सर्टिफिकेट लागतं का, तर याचं उत्तर आहे नाही लागत. कोणत्याच कॅटेगरी लागत नाही. फक्त ओपन कॅटेगरी असेल तर त्यांनाच इन्कम सर्टिफिकेट लागतं, ते 1 लाखाच्या आत असावं लागतं. पुढचा प्रश्न आहे सर मिळालेली शाळा पाहिजे नसेल तर परत दुसऱ्या लिस्टमध्ये नंबर लागतो का? दुसऱ्या शाळेत नाही लागत. नाही लागत. तुमचं सिलेक्शन झालं असेल तुम्हाला भविष्यात अप्लाय पण करता येणार नाही, लक्षात घ्या. अशा पद्धतीने तुमच्या छोटे छोटे प्रश्न होते त्याची उत्तर मी दिली. अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. काही अडचण असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता आणि शालेय जीवनातल्या स्पर्धा परीक्षांचे तुम्हाला जर मार्गदर्शन हवं असेल तर आमच्या बॅचेस पण जॉईन करू शकता. त्यासाठी इग्नाइट पाठशाळा नावाचं हे ॲप आहे, हे डाउनलोड करा आणि हवी ती बॅच लगेच जॉईन करा. अजून मनात प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.